बालमोहन टीमने टॉस जिंकला आणि पहिला फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला गेलाय. एमव्हीसीसीचे अजित आणि सुखविंदर हे दोन बॅटर मात्र दाखल आहेत. अजित आणि सुखविंदर बॉलिंगसाठी. रुपेश कोंडाळकर वामन या नावाने देखील प्रसिद्ध राहिले गेलेत. लेदर बॉल क्रिकेट देखील खूप चांगलं खेळले गेलेत. जबरदस्त सामना पाहायला मिळेल. एमव्हीसीसी आणि बालमोहन. पूर्वीच्या टीम बालमोहन, झपाटा, पेप्सी, रिलायन्स, असल्फा, भरत लोहर सरांना देखील इनॅक्शन मध्ये पाहतोय. ज्यांना ISPL मध्ये देखील आपण पाहिलं बॅटिंग कोच म्हणून. आणि ओरम क्रिकेट देखील ज्यांनी खूप वर्ष गाजवलं गेलं असे भरत लोहार, द लेजंड. सर्व लेजंड प्लेयर म्हणजे आमचा जन्म पण नसेल तेव्हा त्यांनी क्रिकेट खेळले गेले असे सर्व धुरंधर इनॅक्शन मध्ये आहेत. बट त्यांना पण आता बरं वाटत असेल की टेनिस बॉल क्रिकेटला एक वेगळा दर्जा मिळाला आहे. लेट्स प्ले. बॉलिंगसाठी वामन. पहिलाच बॉल आतमध्ये आणलाय. जबरदस्त पिचिंग करत असताना गुड बॉल योगेश. सर्व लेजंड प्लेयर आज खेळत आहेत आणि ही क्रीडा स्पर्धा एक मानाची आहे. त्यामुळे खेळायचं आहे. प्रत्येकाचं स्वप्न असतं की जे यंग प्लेयर आहेत त्यांचं स्वप्न असतं की क्रीडा स्पर्धा खेळायची आहे. पहिला बॉल जबरदस्त पिचिंग केली गेली योगेशने. लेफ्ट आर्म आहेत. लेदर बॉल क्रिकेट देखील खूप चांगलं खेळले आहेत. या बॉलवर ड्राईव्ह केला गेलाय. जबरदस्त कडक. काय टायमिंग केलं गेलं बॅटर अजित. प्रॉपर टायमिंग करत असताना अजितने मात्र एक चांगला स्टार्ट दिलाय. कुठेतरी मॅच स्टार्ट केली बॅटिंग करत असताना एमव्हीसीसी. पूर्वीचं क्रिकेट फार वेगळं होतं, आताचं क्रिकेट वेगळं आहे. या बॉलवर टॅप केलं गेलंय. जबरदस्त बॅकफुटला आले. पंच केलाय. बॉल बाउन्स मात्र निघून जाईल सीमा रेषेच्या बाहेर. रन मिळतील 4. अजित. डर के आगे जीत है. एमव्हीसीसी के पास अजीत है. अजित शेट्टी. व्यासपीठावर बॉल ट्रॅव्हल झाला. आणि या बॉलवर मात्र इकडे कमबॅक करत असताना योगेश वामनने देखील कमबॅक केलं गेलंय. महत्वाची विकेट मात्र मला असं वाटतं मैदानाच्या बाहेर जावं लागेल. स्टार्ट तर चांगली केली होती. सातत्याने खेळणं गरजेचं असणार आहे. प्रथम क्रमांक ओव्हर 40 साठी देखील तब्बल 60,000चा प्रथम क्रमांक आहे. द्वितीय क्रमांक 40,000 रुपये. आकर्षक चषक आपल्याला पाहायला मिळत आहेत. न्यू बॅटर प्रसाद येतात मैदानाच्या आतमध्ये. एमव्हीसीसी आणि त्यांच्या विरुद्ध बालमोहन अशी मॅच चालू आहे. जो जिंकेल तो ओमकार मालाड संघासोबत खेळेल. भूमी ओमकार मालाड संघासोबत जो जिंकेल तो विनिंग सोबत ती मॅच असणार आहे. हा देखील एक हाफ पाहण्यासारखा होता आणि यानंतर देखील खूप चांगल्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील. सहकार नगर वडाळा मुंबई. त्यानंतर RM रेम्बो आणि स्टार 11 असल्फ आणि मंगलमूर्ती अशा 4 टीम त्यानंतर खेळणार आहेत. या बॉलवर ड्राईव्ह केलं गेलंय. खेळाडू आहेत तिकडे डीप मध्ये. मागील 2-3 वर्षामध्ये 40+ क्रिकेट आलं, पण आता 40+ पण कॉम्पिटिशन आलंय. त्यामुळे ओरम क्रिकेट, अंडरआर्म क्रिकेट तिकडे पण कॉम्पिटिशन आहे. ऑल ओव्हर इंडिया देखील 40+ टुर्नामेंट व्हायला लागले. मग सुरत, गुजरात. या बॉल हलक्या हाताने ढकलला गेले. जबरदस्त टायमिंग करत असताना बॅटर सुखविंदरने हलक्या हाताने दिशा दिली गेली. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि रन झालेत 10 रन झालेत.
विशाल येतात बॉलिंगसाठी दुसरी ओव्हर घेऊन. पहिल्या ओव्हरमध्ये रन्स पण आले, विकेट पण आल्या, 2 बाउंड्रीज पाहिल्या गेल्या, 10 रन्स आले धावफलकावर बॅटिंग करत असताना एमव्हीसीसी त्यांच्या विरुद्ध बालमोहन. जबरदस्त मॅच ही देखील. पहिल्या हाफ मधून शर्विल 11 बोरिवली संघ क्वालिफाय झाला टॉप 3 मध्ये. या बॉलवर कट केल्या गेल्या, पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न केला गेला, बॉल ट्रॅव्हल होते डीप मध्ये. खेळाडू आहेत योगेश तिकडे होते, बॉल अडवला गेला, रन सिंगल मिळेल. 5 ओव्हरची मॅच आहे, बघूयात कितपर्यंत टार्गेट करतील. बॅनर पासून थोडं आपण आतमध्ये बसायचं, जिकडे खेळाडूंना बसण्याची व्यवस्था केली तिकडे आपण जायचं आहे. बारा रन झाली धावफलकावरती. बॉलिंगसाठी विशाल, स्ट्राईक एंडला बॅटर आहे सुखविंदर. या बॉलवर कट करण्याचा प्रयत्न केला होता, बॉल हलकासा खाली बसला, येईल तिकडे आपण बोलतो डॉट बॉल. मंगेश नारकर मित्र मंडळ वाई चषक 15वं वर्ष या क्रीडा स्पर्धेचं आणि मागील काही वर्षामध्ये 40+ देखील क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. सर्वांनी इकडे आनंद घेतला त्याही क्रिकेटचं. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा वाईट बॉल. एक्स्ट्रा रन्सवर कंट्रोल करावा लागेल विशालला. ग्राफ थोडा मात्र शांत करावा लागेल. मॅच क्रुशल आहे आणि दोन्ही टीमची ही मॅच अगदी पाहण्यासारखी राहणार आहे. यावर देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला, थोडा फटका फसला तिकडे, बट सिंगल रन मिळेल. प्रसाद आणि त्या सोबतीला सुखविंदर दोघं देखील मॅच पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न चालू आहे त्यांचा. सिंगल डबलने मॅच बनवण्याचा प्रयत्न चालू आहे. इकडे देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला, खेळाडू तिकडे पोहोचले तर रन सिंगल मिळतीये. वन टू गो. शेवटचा बॉल या ओव्हरचा रन झाले आतापर्यंत 15 रन झाले त्या फलकावरती. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न केला गेला, रन सिंगल तिकडे मिळेल का? डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय, 1 रन तिकडे मिळेल. 40+ मध्ये देखील अजिंक्य संघाने 2021 ला फायनल मारली, त्यानंतर 2022 बालमोहन, 2023 RM रेम्बो, 2024 असल्फा. आता 2025 ला कोण जिंकेल? मागील 4 वर्ष हे 5वं वर्ष आहे महिलांसाठी आणि 40+ साठी देखील क्रिकेट आपण ऑर्गनाईज करण्यास सुरुवात केली आणि आता त्याचा देखील एक क्रेज संपूर्ण महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये होताना पाहायला मिळतोय. बॉलिंगसाठी राजा. आशिष आहेत, गिरगाव परिसरातील खेळाडू आहेत आणि राजा या नावाने ओळखले जात आहेत. स्ट्राईक एंडला बॅटर आहेत प्रसाद.
3 ओव्हरचा खेळ अजूनही शिल्लक आहे पहिल्या इनिंगचा. बघूयात कितपत टार्गेट करेल एमव्हीसीसी. या बॉलवर स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला, क्विक स्टंपिंग. धनंजय तोंडवलकर यांनी जबरदस्त बॉल कलेक्ट केला गेला. बॅटर आउट. मैदानाच्या बाहेर जावं लागेल बॅटरला. सुरुवात चांगली केली होती एमव्हीसीसीने, बट त्यानंतर विकेट आलेत. नवीन बॅटर येतात मैदानाच्या आतमध्ये विनायक. एमव्हीसीसी आणि बालमोहनची जबरदस्त मॅच पाहायला मिळते. कोण जिंकेल आणि कोण जाईल पुढील फेरीमध्ये. ओमकार मलाड संघ देखील यानंतर सज्ज होईल. ती देखील एक मॅच पाहण्यासारखी असणार आहे. या बॉलवर स्लोअर वन पाहिला गेला. गुड बॉलिंग. आशिष जबरदस्त पिचिंग करत असताना आशिष हलकासा बॉल फिरवला आणि येईल तिकडे डॉट बॉल. या बॉलवर थांबून खेळले गेलेत. खूप टायमिंग दिलं. विनायकच्या बॅटमधून येतो चौकार. हाफ ट्रॅकर बॉल, त्याच्यावर मात्र पुरेपूर फायदा उचलत असताना विनायक. वेल बॅटिंग. टू 20 रन झाले. तिसरी ओव्हर चालू आहे. आशिषच्या अगेन्स्ट फटका खेळले गेले. खूप चांगलं विनायकने स्ट्रोक खेळलं. विनायकला माहिती की आता रन्स करावे लागतील. संपूर्ण मुंबई आणि ठाणे या परिसरात देखील सर्व 40+ खेळाडू इकडे आले आहेत. अंडरआर्म क्रिकेट मुंबईचं वेगळ्या स्तरावर नेऊन ठेवलंय. वाई चषक मंगेश नारकर मित्रमंडळ आयोजित 15वं वर्ष. उमयजी घोले साहेब या परिसरातील युवा नगरसेवक, युवासेना सरचिटणीस महाराष्ट्र राज्याचे. बॉलिंगसाठी राजा. या बॉलवर रिव्हर्स खेळत असताना बॉल मात्र डीप मध्ये ट्रॅव्हल जाईल. वामन तिकडे आहेत पण बॉल थांबणार नाहीये. बॉल जाईल 4 रनसाठी. चांगलं टायमिंग केलं विनायकने. स्लोअर वन रीड केला. पुढे आले एक वेगळ्या अंदाजामध्ये. रन मिळतील 4. काय टायमिंग केलं गेलं विनायकने. खूप चांगलं शॉर्ट सिलेक्शन होतं. अगदी एक हाताने तो स्ट्रोक खेळले गेले. बॅट हातातून निसटली बट टायमिंग चांगलं केलं. गुड स्ट्रोक विनायक. या बॉलवर देखील आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला होता. राजाने मात्र इकडे जबरदस्त पिचिंग केली गेली. येईल डॉट बॉल. तिसऱ्या ओव्हरमध्ये 2 बाउंड्रीज आल्या पण 2 डॉट आणि 1 विकेट पण आली आहे. बालमोहन टीम पण मॅच सोडणार नाहीये. महत्वाची मॅच आहे. कोण जिंकेल, बालमोहन जिंकेल की एमव्हीसीसी. 1 to go. या बॉलवर खूप टायमिंग दिलं गेलंय पण जबरदस्त फिल्डिंग. क्या बात आहे. अफलातून फिल्डिंग. विशाल विशाल तिकडे होते. विशालने काय बॉल अडवलाय. या ग्राउंडवर या झोन मध्ये फिल्डिंग करणं कठीण आहे बट विशालने स्वतःला तिकडे झुकून दिलं. डाईव्ह लगावली. हवेत होते आणि बॉल स्टॉप केलाय विशाल. 3 ओव्हरचा खेळ आपण पर्यंत समाप्त झाले. रन झालेत 25 रन झालेत बॅटिंग करत असताना टीम एमव्हीसीसी. 25.
या बॉलवर ड्राईव्ह केलं गेलंय, गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय, फिल्डर आहे तिकडे. अप्पन जबरदस्त क्रिकेट खेळले गेलेत. अप्पन पण अनुभव आहे त्यांच्याकडे लेदर बॉल क्रिकेटचा देखील. पॉलिससाठी योगेश, या बॉलवर ऑफ स्टिकच्या बाहेर आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स ते पुन्हा धावफलक पुढे जाईल आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 27. 27 रन झालेत. या बॉलवर फिरवला गेला बॉल, जबरदस्त बॉल पाहिला गेला वामन यांचा. गुड बॉल, बॅटर आउट. सुखविंदरला मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागेल. जबरदस्त स्पिन बॉल केला आणि बॅटरला गोल फिरवलं जागेवरती. गुड बॉलिंग, पुढे येण्यास भाग पाडला गेला आणि किपरने जबरदस्त बॉल कलेक्ट केला गेला. बॅटर आउट. अनेक सर्व लेजंड प्लेयर तिकडे मात्र बॅटिंग करत असताना खेळत असताना पाहायला मिळत आहेत. अंडरआर्म क्रिकेट ज्यांनी ज्यांनी एक व्यावसायिक क्रिकेट खेळलं त्या सर्व धुरंदर. बॉलिंगसाठी योगेश, या बॉलवर देखील आपण पाहिलं तर लेग स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. इकडे देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला. थर्डमॅनला पॉइंटला मात्र बॉल ट्रॅव्हल होईल थोडीफार तिकडे आणि 2 रन मिळतील तिकडे. स्कोर कार्ड मात्र 2 ने पुढे जाईल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 30-30. 30 रन झालेत. या बॉल देखील हलक्यात ढकलला गेलाय. डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल का तिकडे. डायरेक्ट हिट आणि बॅटर आउट होईल. बाहेर जावं लागेल तिकडे. राजन सुर्वे तिकडे होते. राजन सुर्वेने डायरेक्ट हिट लगावला गेला. त्या सिंगल स्टंप दिसत होता आणि राजन सुर्वेने मात्र स्टंप उडवला. बॅटर आउट. साई यांना मैदानाच्या बाहेर जावं लागेल. विनायकची साथ देण्यासाठी ते नवीन बॅटर येत आहेत. नवीन बॅटर गणेश येतात मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंगसाठी योगेश, वामन स्ट्राइक एंडला बॅटर गणेश. या बॉलवर स्वीप खेळले गेले, थांबून ठेवले गेले. गुड बॉलिंग. चौथीवर देखील एक जबरदस्त बॉलिंग करत असताना योगेश. वामन शांत ओव्हर पाहिली गेली या ओव्हरमध्ये. 1 to go. या बॉलवर देखील वामनने जबरदस्त पिचिंग केले गेले. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 31. बट बॅटिंगने रिव्ह्यू घेतलाय वाईटचा, नोचा. साईड लाईनचा चेक केलं जाईल.
इट्स अ फेअर डिलिव्हरी, नो नाहीये. चार ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. स्कोर पाहिलं तर 31. रिव्ह्यू लॉस झालेला आहे बॅटिंग टीमचा. बॉलिंगसाठी धनंजय तोडवलकर त्या शेवटची ओव्हर घेऊन थोडं स्पीडअप करायचं टीम बालमोहन. 31 रन झालेत. शेवटचे 6 बॉल खूप महत्वाचे आहेत धनंजय तोडवलकर यांचे. स्ट्राईक एंडला बॅटर आहेत विनायक, ज्यांनी पण जबरदस्त बॅटिंग केली आतापर्यंत. आणि पॉवर प्लेची ही ओव्हर मला असं वाटतं असणार आहे. फायदा उचलावा लागेल. बॉलिंगसाठी धनंजय तोडवलकर, स्ट्राईक एंडला विनायक. या बॉलवर फिरवला गेला बॉल, जबरदस्त स्पिन पाहिला गेला, येईल तिकडे सिंगल रन. शेवटची ओव्हर खूप महत्वाची आहे. धनंजय देखील प्रयत्न करतात की रन्स थोडं थांबवण्याचा. पॉवर प्लेची ओव्हर आहे, फायदा उचलावा लागेल. 32 रन झालेत. +40 हाफ आपण पाहतोय. उद्या फायनल डे असणार आहे क्रीडा स्पर्धेचा. स्ट्रायकेटला गणेश. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर खूप बाहेर पिचिंग करण्याचा प्रयत्न केला गेला. व्हाईट बॉल. जबरदस्त टायमिंग. काय टायमिंग केलं गेलं. गणेशच्या बॅट मधून येतोय चौकार. प्रॉपर टायमिंग करत असताना आपण पाहिलं तर स्वीप खेळले गेलेत. अगदी जमिनीला गुदगुळ्या करत मात्र बॉल ट्रॅव्हल झाला. कार्पेट. अंडरआर्म क्रिकेटची देखील काही भाषा आहे. कार्पेट स्ट्रोक. गणेश. या बॉलवर देखील फिरवला गेलाय. धनंजयने कमबॅक केलं. जबरदस्त पिचिंग करत असताना आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. बॉलिंगसाठी धनंजय, स्ट्राईक एंडला बॅटर गणेश. या बॉलवर टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. समोर बॉल जाईल मात्र 1 बाउन्स. येतोय चौकार. गणेशने या ओव्हरमध्ये ग्राफ वरती जाताना पाहायला मिळतोय. ग्राफ जाऊन पोहोचतोय 42 धावा होते फलकावर. 42. जबरदस्त बॅटिंग केली गणेशने. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलला गेला आणि टीम आता MVCC या मॅच मध्ये त्यांचा आता पारड जड आहे. परंतु बालमोहन टीम दुसऱ्या डावमध्ये तशी फाईट करेल. फिल्डिंग मध्ये थोडे बदल केले जातात धनंजयच्या माध्यमातून. व्हाईट बॉल. MVCC टीमने मात्र जबरदस्त बॅटिंग केली. विनायक खूप चांगला खेळ केला. तर शेवटला येऊन गणेशने देखील एक चांगलं स्टार्ट दिलंय. अजितने देखील एक चांगलं स्टार्ट दिलं. या बॉल देखील टॅप खेळला गेले. पुन्हा एकदा बॉल गॅप मध्ये ट्रॅव्हल होतोय. पुन्हा एकदा चौकार. गणेशच्या बॅट मधून आपण पाहिलं तर हा तिसरा चौकार पाहायला मिळतोय. व्हाईट बाउंड्री, व्हाईट बाउंड्री, व्हाईट बाउंड्री असं पाहायला मिळतोय. एक बॉल व्हाईट, एक बॉल बाउंड्री, एक बॉल व्हाईट, एक बॉल बाउंड्री. परंतु गणेश बॅटने अगदी स्कोर कार्ड जाऊन पोहोचते. तब्बल 47 रन झालेत.
या बॉल देखील स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. डीप मध्ये खेळाडू आहेत तिकडे. अप्पन पद्मनाथ अप्पन 1 to go शेवटचा बॉल आहे. विनायक स्ट्राईक एंडला 50+ करेल का या बॉलवर? समोर खेळले गेलेत, बॅटर आउट. आणि धावफलक मात्र इकडे 48 धावा झाल्यात. 49 धावांचं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता टीम बालमोहन. हॅलो, एमव्हीसीसी टीम लगेच फिल्डिंग लावून घ्या. बालमोहन संघ आपली बॅटिंग लाईन पाठवायची. एमव्हीसीसी टीम लगेच फिल्डिंग लावून घ्यायची आहे. फील्डिंग हा यस सर. अमर नारकर हे झोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आले आहेत. लेदर बॉल क्रिकेट देखील अमर इंडसलँड बँक साठी देखील खेळतायत. अनुभव आहे त्यांच्याकडे. आणि आता ही मॅच
लेट्स प्ले बोलूया दुसऱ्या रावाकडे वर घेऊन बॉलिंगसाठी सुखविंदर. स्ट्राईक एंडला पद्मनाथ अप्पन. नॉन स्ट्राईक एंडला अमर नारकर. पहिली ओव्हर गेली सुखविंदर. पॉवर प्लेची ओव्हर खूप महत्वाची आहे. जर बालमोहन टीमने जर पॉवर प्ले चांगला, क्रिकेटच्या भाषेमध्ये पॉवर प्ले जर चांगला फोडला, म्हणजे टेनिस बॉल क्रिकेटची ती एक वेगळी भाषा आहे की पॉवर प्ले फोडता आला पाहिजे. पॉवर प्ले जर जबरदस्त बॅटिंग केली तर मॅच मध्ये बालमोहन टीम पण येऊ शकते. जबरदस्त मॅच आहे. 49 धावांचं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता बालमोहन. त्यांच्या विरुद्ध MVCC बालमोहन दादर आणि MVCC अंधेरी अशी मॅच पाहायला मिळते. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर सुखविंदर. पहिलाच बॉल जबरदस्त बॉलला फिरवलं गेलं. येईल डॉट बॉल. पद्मनाथ अप्पनला मात्र कुठे ना कुठेतरी स्टार्ट देणं गरजेचं आहे. पॉवर प्लेच्या 2 ओव्हर खूप महत्वाचे आहेत. MVCC अंधेरी गेले कित्येक वर्ष ह्याही संघांचा मुलबाला मुंबई अंडरआर्म क्रिकेटमध्ये राहिला. मग तेव्हा जास्तीत जास्त प्राइज 10,000 15,000 म्हणजे ते मोठं प्राइज, म्हणजे ती आताची 1 लाख. तेव्हा प्रेस्टिज टुर्नामेंट खूप मोठ्या प्रमाणात खेळल्या जायच्या. या बॉलवर पुन्हा एकदा स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. हलकीशी एज घेतली होती बट रन तिकडे सिंगल मिळेल. कुठे ना कुठेतरी ही आपण पाहिलं तर मॅच स्टार्ट करावी लागेल. अमर नारकर यांना मात्र परफॉर्मन्स करावा लागेल. 49 करायच्या, त्यामुळे पहिल्या ओव्हरचा रोल खूप महत्वाचा आहे. जर पहिल्या ओव्हरमध्ये रन्स आले तर बालमोहन टीम पण मॅच मध्ये येईल. MVCC अंधेरी त्यांच्या विरुद्ध बालमोहन दादर. वडाळा आहे सहकार नगर. वाय कट्टा. स्वीप खेळण्याचा प्रयत्न करत होते. थोडं मागे पिचिंग ठेवलं. व्हाईट बॉल. स्ट्राईक एंड नंबर बॉलिंगसाठी सुखविंदर. ज्या बॉलवर टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. खेळाडू आहेत तिकडे. स्ट्राईक एंड लप्पन. या बॉलवर ड्रायव्हिंग केले गेले. जबरदस्त टायमिंग करत असताना डीप मध्ये मिसफील्ड. रन मिळतील 4. धावफलक 4 ने पुढे जाईल. पॉवर प्ले मध्ये रन्स येणं गरजेचं होतं. पद्मनाथ अप्पनला स्टार्ट देणं गरजेचं होतं. गॅप मध्ये खेळले. थोडीशी मिसफील्ड. साई तिकडे होते आणि साईनी तोडी केली घाई. कुठे ना कुठेतरी मॅच आपण पाहिलं तर स्टार्ट झाले. रन्स आलेत 4-7 रन्स आले धावफलकावरती. या बॉलवर देखील हलक्याताने खेळले गेलेत. हनीफ तिकडे येत आहेत. आउटफील्डला थोडी फिल्डिंग करणं गरजेचं असणार आहे. स्कोर कार्ड मात्र जाऊन पोहोचेल 9व्या धावसंख्येवरती. 1 to go. या बॉलवर टॅप केला गेलाय. समोर फटका थोडा फसला गेला. म्हणेल तसा बॅटवर बॉल आला. अंबर नारकर थोडे नाराज आहेत. डबलचा कॉल होईल का?
पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाले. 10 रन झाले धावफलकावरती. 24 चेंडूमध्ये 39 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. 24 बॉल 39. दुसरी ओव्हर घेऊन आपण पाहिलं तर बॉलिंगसाठी येत आहेत साई येत आहेत बॉलिंगसाठी. खूप महत्वाची ओव्हर असणार आहे. सुखविंदरने पहिल्या ओव्हरमध्ये 10 रन्स खर्च केले, पण विकेट हातामध्ये आहेत. बालमोहन टीम देखील मॅच सोडणार नाहीये. बालमोहन विरुद्ध MVCC अशी फाईट मॅच चालू आहे. एका साईडला दादर, एका साईडला अंधेरी. निमित्त आहे वाय कट्टा वडाळा, सहकार नगर मुंबई, मंगेश नारकर मित्रमंडळ. या बॉलवर टॅप करण्याचा प्रयत्न केला गेलाय. पॉइंटला मात्र खेळाडू आहेत तिकडे, रन सिंगल मिळेल. एका दुसऱ्या ओव्हरमध्ये ग्राफ वरती घेऊन जाणं गरजेचं असणारी टीम बालमोहन. मागे देखील चांगली बॅटिंग लाईन पाहिजे, त्यामुळे मॅच ते सोडणार नाहीयेत. परंतु MVCC संघ पण मॅच सोडणार नाहीयेत. दोन्ही संघ जसं त्यांनी सांगितलं कॅप्टनने की आम्ही 35-40 वर्ष एकत्र खेळलोय. या बॉलवर टॅप खेळले गेले. समोर जबरदस्त जम्प केलं गेलंय. क्या बात आहे. सुखविंदरने अगदी बास्केटबॉल व्हॉलीबॉल स्टाईल मध्ये जसं जम्प करत असं जम्प केलं. असं वाटतंय की अजून ते 24-25 रनिंग आहे, अशी फिल्डिंग करतायत. म्हणून म्हटलं जातं की एज इज जस्ट नंबर. वयाचा आकडा फक्त तुमचा नंबर आहे. या बॉलवर थांबून खेळले गेलेत आणि बॉल जाईल सीमा रेषेच्या बाहेर. पद्मनाथ अप्पन, रन मिळतील 4. प्रॉपर टायमिंग करत असताना खूप टायमिंग दिला बॉलरने, खूप वेळ दिला, त्याचा पुरेपूर फायदा उचलला गेला. धावफलक 4 ने पुढे जाईल. स्कोर झालाय 15 रन्स. विदाऊट पॉवर प्ले रन्स येणं गरजेचं होतं. ते एक बाउंड्री आली आहे. कॅल्क्युलेशननी क्रिकेट खेळणं खूप गरजेचं असतं. जेव्हा आपण एक मोठी क्रीडा स्पर्धा खेळतोय, मानाची क्रीडा स्पर्धा खेळतोय, प्रेशर वेगळं आहे. परंतु अनुभवी खेळाडूंची मांदियाळी आज आपल्याला पाहायला मिळतीये. बेनीनी पहिल्या हाफमध्ये जबरदस्त कामगिरी केली. गडकरीची एक जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. क्लास बॅटिंग. आम्ही पण नाव ऐकून होतो गडकरी, बट आज साक्षात त्यांची बॅटिंग पाहायला मिळाली. या बॉलवर देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. खेळाडू आहेत तिकडे डीप मध्ये. सिंगल रन मिळेल. पद्मनाथ अप्पन आणि अमर नारकर एक जबरदस्त बॅटिंग चालू आहे. या बॉलवर स्ट्राईक रेटला चान्स आहे. फिरवला गेला बॉल. गुड बॉलिंग. साईने जबरदस्त बॉलिंग केली आहे. एक चौकार आला, बट त्यानंतर 2 डॉट पण पाहायला मिळतात. दुसरा बॉल डॉट आलाय, आता हा देखील बॉल डॉट येतोय. कुठे ना कुठेतरी मॅच आपण पाहिलं तर फसताना पाहायला मिळतीये. धावफलक जर पाहिलं तर आतापर्यंत 16 रन झाले धावफलकावर. शेवटचा बॉल. या बॉलवर खूप टायमिंग दिला गेला. डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. पद्मनाथ अप्पनच्या बॅट मधून देखील आपण पाहिलं तर अमर नारकरच्या बॅट मधून एक जबरदस्त टायमिंग. स्कोर कार्ड जाईल 20-20. जबरदस्त कॅल्क्युलेशन बॅटिंग पाहिली गेली आणि म्हणूनच त्यांनी एवढं वर्ष एक चांगलं क्रिकेट खेळतायत. पॉवर प्ले पेशन्स खूप मला चांगला वाटला त्यांचा आणि मॅच बनवली त्या दोघांनी. अमर नारकर पहिल्यांदाच वाय कट्टाची क्रीडा स्पर्धा खेळतायत.
18 चेंडूने 29 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. 18 बॉल 29. बॉलिंगसाठी गणेश येतात. 18 बॉलमध्ये 29 धावांची गरज आहे. त्यातली एक पॉवर प्लेचा देखील षटक आपल्याला पाहायला मिळेल. 18 चेंडूने 29 धावांची गरज. सामना जिंकण्याकरिता टीम बालमोहन. वीस धावा झाले वर्ल्ड कप 2020. 29 धावांची गरज आहे मॅचला धोनी जिंकण्याकरिता. विकेटच्या शोधामध्ये असणाऱ्या एमव्हीसीसी संघ, कारण की मॅच त्यांना जिंकायची ही जोडी कुठे ना कुठेतरी थांबवणं गरजेचं आहे. जबरदस्त बॅटिंग करतायत पद्मनाथ अप्पन आणि अंबर नारकर. थोडं स्पीडअप करायचं एमव्हीसी संघ. जास्त वेळ घेऊ नका प्रत्येक ओव्हर नंतर प्लीज, कारण की आपल्याला अजून 5 मॅचेस खेळवायचे आहेत आणि उद्या सकाळी देखील 1:15 वाजता रिपोर्टिंग आहे. त्यामुळे थोडं तुम्ही स्पीडअप करा. या बॉलवर ड्राईव्ह केले गेले. अनिफ आहेत तिकडे. ट्वेंटी 21 रन झाले फलकावरती. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा आपण पाहिलं तर गणेश. स्ट्राईक एंडला अमर नारकर. या बॉलवर देखील गट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. डिक्लेअर झोन मध्ये रन्स मात्र सिंगल मिळेल तिकडे. 1 रन तिकडे मिळेल. धावफलक 1 ने पुढे जाईल. 22 रन झालेत. या बॉलवर जबरदस्त टायमिंग केले गेले. मिस फील्ड. अमर नारकरच्या मॅच मधून पुन्हा येतोय चौकार. धावफलक 4 ने पुढे जाईल. 26. आणि आता मॅच मध्ये कमबॅक करत असताना टीम बालमोहन दादर. का गेले कित्येक वर्ष आमच्या संघाचा देखील दबदबा पाहिला गेलाय. अमर नारकरने काय स्वतःला फिट ठेवलंय आणि नक्कीच मोठमोठ्या मॅरेथॉन मध्ये देखील त्यांना आपण धावताना पाहिलं गेलंय. यामुळे देखील टायमिंग दिलं गेलंय. पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळतात अमर नारकर. नारकरने पूर्णपणे ही मॅच फिरवून टाकली आहे. आमचे राजेश नारकर देखील या मॅचचा आनंद घेत आहेत आणि मंगेश नारकर मित्रमंडळाने खेळतोय अमर नारकर. जबरदस्त बॅटिंग करत असताना अमर नारकर ह्याही प्लॅटफॉर्मवरती स्कोर कार्ड मात्र जाऊन पोहोचेल. 30 रन झालेत. 19 धावांची गरज अजूनही मॅचला जिंकण्याकरिता. सामना पूर्णपणे मात्र क्लोज आणला. सेन्सिबल बॅटिंग. पहिल्या ओव्हरमध्ये रन्स आले होते नव्हते आले, पण दोघांनी जो पेशन्स ठेवला की आपण करू शकतो. लेदर बॉलला तुमचं पेशन्स लेवल खूप महत्वाचं आहे. ते दोघांनी दाखवलं. 50-50 20-20 ओव्हरच्या मॅचेस असतात त्यांच्याकडे पेशन्स खूप महत्वाचा असतो. वेल बॅटिंग अमर नारकर. या बॉलवर देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. थोडा फटका फसला. तिकडे खेळाडू आहेत. धावफलक 1 ने पुढे जाईल. 1 to go. शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल देखील कव्हरला. गॅप मध्ये इझिली अलगद फटका खेळले गेले. रन मिळतील पुन्हा एकदा 4 आणि धावफलक 4 ने पुढे जाईल. ह्या ओव्हरमध्ये 3 बाउंड्री झाल्या. धावफलक जाऊन पोहोचतोय 35. 14 धावांची गरज आहे आता मॅचला जिंकण्याकरिता. 12 चेंडूंनी 14 धावांची गरज. गोल्डन गँग कडून अप्पन सरांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक येत आहे आणि अप्पन सरांची जी बॅटिंग गोल्डन गँग तर्फे अप्पन सरांसाठी मात्र 500 रुपयाचं हे पारितोषिक असणार आहे. जबरदस्त बॅटिंग केली अप्पन यांनी. पद्मनाथ अप्पन. 35. 12 चेंडू मध्ये आता 14 धावांची गरज आहे. पॉवर प्ले घेण्याचा निर्णय घेतला गेला दोन्ही बॅटर्सने.
रेलिंग वरून मित्रांनो प्लीज थोडं लांब उभं राहा. हा, थोडं जोर कमी द्या. समोरच्या आहेत त्यांनी प्लीज, कारण की अजून उद्याचा दिवस आपल्याला इकडे चांगल्या पद्धतीने पार पडायचा आहे. खाऊ गल्लीचा पण आस्वाद घ्या. मागे आमची खाऊ गल्ली पण आहे. 12 बॉल्स मध्ये 14 रनची गरज आहे. हा, मग त्या खाऊ गल्लीत गेलं की कलिंगड बीचची एक वेगळी, गोवा, मालदीव्स, आमचे सर्व तिकडे स्टॉल्स लावलेत. रेवाशानी गरमागरम सॅटरडे पण आहे आज. थोडं स्पीडअप करा मित्रांनो. MVCC आपण जास्त वेळ घेत आहे. बॉलिंगसाठी विनायक येत आहेत. विकेट काढावे लागतील जर मॅच जिंकायचं MVCC संघाला, तर मात्र विकेटच्या शोधामध्ये जावं लागेल. स्ट्राईक एंडला अमर नारकर. या बॉलवर बीट केलं गेलंय आणि आले विकेट. जबरदस्त बॉलिंग केली गेली विनायकने, परंतु अमर नारकरची बॅटिंग आवडली असेल एकदा टाळ्या वाजवा. जबरदस्त बॅटिंग केली गेली अमर नारकर. वेल प्लेड अमर नारकर. तारदेव परिसरातील खेळाडू आहेत अमर नारकर. जबरदस्त खेळ करत असताना मन जिंकली सर्वांची. वेल बॅटिंग अमर नारकर. सतरा धावांची एक जबरदस्त इनिंग खेळले गेले अमर नारकर. मॅच अजूनही संपलेली नाहीये. दोन्ही टीमकडे मॅच आता मात्र बॅलन्स असणार आहे. विकेट आले पॉवर प्लेला. महेश येत आहेत. नायगाव मुंबईचे खेळाडू आहेत. ओरम क्रिकेट पण खूप चांगले खेळले गेलेत महेश. या बॉल देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला. विनायकने जबरदस्त बॉल केला गेलाय. मॅच मध्ये MVCC अंधेरी संघ येईल का? सर्वांचं लक्ष या मॅच वरती आहे. स्कोर कार्ड जर पाहिलं तर आतापर्यंत 35, 9 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. विनायक मॅचचा की फॅक्टर ठरेल का? पहिलीच मॅच, दोन्ही संघ फाईट करतायत. या बॉलवर देखील पुन्हा एकदा बॉलला फिरवला गेलाय. कहाणी में ट्विस्ट. व्ही फॉर विक्ट्री और व्ही फॉर विनायक. बॅटिंगला विनायक, बॉलिंगला विनायक, फिल्डिंगला विनायक. जबरदस्त खेळ करत असताना विनायक. या बॉलवर समोर टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. नॉन स्ट्राईक एंडला चान्स आहे. स्ट्राईक एंडला थ्रो केला गेलाय आणि मैदानाच्या बाहेर जावं लागेल बॅटर महेशला. 5 बॉल मध्ये 2 विकेट घेतले गेलेत आणि एकही रन नाही दिलेली आहे. गुड बॉलिंग विनायक आणि पॉवर प्लेची ओव्हर. त्यामुळे मी मगाशीच उल्लेख केला की अशा या ग्राउंडवर अनेक मॅचेस आम्ही बघितल्यात. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. सामना थोडा फसताना पाहिला गेला. 12 बॉल 14 होते. त्या मॅच आले 7 बॉल 14. मॅच होती कुठे आणि आली कुठे? क्षणात हिरो आणि क्षणात झिरो बनवणारा खेळ क्रिकेट आहे. कोण कधी जिंकेल याचा नेम नाहीये. अंडरआर्म क्रिकेट देखील. थोडं स्पीडअप करा MVCC अंधेरी प्लीज. MVCC अंधेरी संघ थोडं स्पीडअप करा. आता अमर नारकर बोलत असेल की उगाच मी स्टेप आउट झालो. जागेवरून सिंगल जरी केला असता तरी मला मी लास्टच्या ओव्हरमध्ये रन्स केले असते. बट जर तरला क्रिकेटमध्ये महत्व नाहीये. जो ऑन ग्राउंड चांगला खेळेल तो जिंकेल. हा, स्ट्राईक एंडला नवीन बॅटर येतात वामन.
1 टू गो. 7 बॉल 14 खूप महत्वाचा बॉल आहे. या बॉलवर देखील फिरवला गेलाय आणि काय बॉलिंग केली गेली आहे. फक्त आणि फक्त इकडे 1 रन वाईटची. मित्रांनो, विनायकची बॉलिंग आवडली असेल तर विनायकसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. जबरदस्त बॉलिंग. 12 बॉल 14 होती आणि आता मॅच आले 6 बॉल 13. विनायकने पूर्णपणे मॅच बनवली. नवीन बॅटर येत आहेत. 6 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. नवीन बॅटर द ग्रेट भरत लोहार. जबरदस्त परफॉर्मन्स करत असताना ज्यांनी आपलं ओरम अंडरआर्म क्रिकेट गाजवलं. ISPL मध्ये देखील त्यांना आपण पाहतोय. ॲज अ बॅटर, बॅटिंग कोच म्हणून देखील खूप चांगलं कार्य करतात ISPL. आणि मग मुंबईतील खेळाडू आज जे मग मॅचलेस राहुल 11 त्यांचे प्लेयर्स ISPL मध्ये जेव्हा आम्ही बघतोय, म्हणजे काही ना काहीतरी जेव्हा आम्ही लाईफ मध्ये केलं त्यांचं आता त्यांची चीज झाली आहे. सो खूप बरं वाटतं. अनेक लहान लहान गल्लीतले जे खेळाडू आज वेगळ्या स्तरावर जाऊन पोहोचतात ISPL. कोणाला वाटलं नव्हतं की 2.5 करोडची गाडी ISPL मध्ये टेनिस बॉल क्रिकेटला मिळेल. आज एवढ्या वेगळ्या दरावर जाऊन पोहोचलाय. द गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर यांनी दखल घेतली टेनिस बॉल क्रिकेटची आणि आता एक वेगळ्या स्तरावर जाऊन पोहोचला. यावर्षी सुरतला ISPL इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग. जास्त करून महाराष्ट्राच्या खेळाडूंचा तिकडे मोलाचा वाटा आहे. 6 चेंडू आणि मॅचला जिंकण्याकरिता 13 धावांची गरज आहे. जबरदस्त मॅच. MVCC त्यांच्या विरुद्ध बालमोहन. हाय व्होल्टेज मॅच. पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. पद्मनाथ अप्पन. टायमिंगला बाउंड्री खेळली गेली. अप्पन प्रॉपर टायमिंग केलं गेलं. अप्पनच्या बॅटमधून रन्स मिळतील 4. 5 चेंडू आणि आता मात्र जिंकण्याकरिता 9 धावांची गरज आहे. सेन्सिबल बॅटिंग. पेशन्स काय असतं ते मात्र पद्मनाथ अप्पन यांच्याकडून मी आज शिकलो की पॉवर प्लेला जे भले डॉट आले बट त्यांनी सेन्सिबल बॅटिंग करत असताना, प्रॉपर टायमिंग करत असताना धावफलक पुढे घेऊन जात आहेत पद्मनाथ अप्पन. 40 रन झालेत. 9 धावांची गरज आहे. 5 चेंडू आणि 9 धावांची गरज. 5 बॉल 9. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. हाय व्होल्टेज मॅच. MVCC अंधेरी त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर बालमोहन दादर. सर्व मुंबईकर देखील या मॅचचा आनंद घेत असेल. ही मॅच आवर्जून पाहत असेल कारण की जबरदस्त मॅच. यानंतर देखील एक चांगल्या मॅचेस पाहायला मिळतील. सर्व टीम्स 12च्या 12 टीम ज्या ओव्हर 40 खेळतात ते सर्व धुरंधर आहेत. 5 चेंडू आणि 9 धावांची गरज. एका दुसरा चौकार येईल का पद्मनाथ अप्पन स्ट्राईक एंडला. बॉलिंगसाठी सुखविंदर. स्ट्राईक एंडला पद्मनाथ अप्पन. या बॉलवर ड्राईव्ह केला गेलाय. क्लासिकल फटका पद्मनाथ अप्पनच्या बॅटमधून येतोय चौकार. कडक. कुठलाच खेळाडू हल्लेला नाहीये. शॉट ऑफ द मॅच, शॉट ऑफ द इव्हनिंग. पद्मनाथ अप्पन. आता सामना आलाय. 5 धावांची गरज आहे. सुखविंदर बरोबर बॅक टू बॅक 2 हल्ले चढवले गेले. काय कव्हर ड्राईव्ह खेळला गेलाय. क्लासिकल कव्हर ड्राईव्ह. सागर निवाते पण बघतोय की काल सागरने पण असे जे ड्राईव्ह खेळले त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. जेव्हा लेजंड्स प्लेअर बॅटिंग करतात त्यांच्याकडून खूप सारं शिकण्यासारखं आहे. पेशन्स लेवल, टायमिंग, ड्राईव्ह. कडक. कुठलाच खेळाडू हल्लेला नाहीये. 4 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. 4 चेंडू आणि 5 धावांची गरज. बॉलिंगसाठी सुखविंदर. स्ट्राईक एंडला पद्मनाथ अप्पन. क्लासिकल बॅटिंग. या बॉलवर स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. फटका फसला गेलाय. स्ट्राईक एंडला मात्र भरत लोहार येतील. मॅच थोडीफार आता मात्र क्लोज येईल का. मॅच टाय होईल का, सुपर ओव्हर होईल का, यावर देखील सर्वांचं लक्ष असणार आहे. स्कोर कार्ड जर पाहिलं तर आतापर्यंत 45
3 बॉलमध्ये जिंकण्याकरिता 4 धावांची गरज आहे. मी आता ओव्हर 40 आणि जे खेळाडूंचं कंपॅरिझन करेल. 2 बाउंड्री आल्यानंतर आता जे खेळाडू त्याने एक्स्ट्रा टाकला असता, परंतु सुखविंदरने स्टंप टू स्टंप पिचिंग केली गेली आहे. हे एक्सपिरियन्स खूप मॅटर करतो, कारण की जेव्हा आताचे जे खेळाडू आहेत एक्सपिरियन्स थोडा मॅटर कमी पडतो, कारण की त्यांच्याकडे मग थोडं दडपण येतो, मग एक्स्ट्रा पडतात आणि मॅच थोडी फसते. 3 चेंडू आणि मॅचला जिंकण्याकरिता आपण पाहिलं तर 4 धावांची गरज आहे. हा बॉल खूप महत्वाचा असणार आहे. 3 बॉल 4. भरत लोहार यांच्या बॅटमधून मोठा स्ट्रोक पाहायला मिळेल का? 3 बॉल 4. बालमोहन दादर की MVCC अंधेरी. या बॉलवर फ्लिक केला गेलाय. प्रॉपर टायमिंग करत असताना थोडासा बॉल हातातून निसटला गेला, बट 1 रन मिळेल. 2 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. मॅच जर टाय झाली तर सुपर ओव्हर असणार आहे. हा बॉल खूप महत्वाचा आहे. स्ट्राईक एंडला पद्मनाथ आपण 2 चेंडू आणि जिंकण्याकरिता 3 धावांची गरज आहे. 2 बॉल 3. जबरदस्त मॅच आहे. स्टार्ट टू एंड बॅटिंग करतात पद्मनाथ आपण, ज्यांच्या बॅटमधून 5 बाउंड्रीज पाहिल्या गेल्यात. क्लासिकल बॅटिंग. 2 बॉल 3. हा बॉल मॅचचा रिझल्ट सांगून जाईल. 2 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. बॉलिंगसाठी सुखविंदर, स्ट्राईक एंडला पद्मनाथ अप्पन. जबरदस्त मॅच. 2 बॉल 3. शांतता मैदानाच्या आतमध्ये. या बॉलवर एज घेतली गेली. आवाज तर आलाय. तिकडे मात्र रन्स पाहिजे होता. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो केला गेला आणि नॉट आउट. आता सामना आलाय. प्रेक्षकांनो, मॅच आवडली असेल तर एकदा टाळ्या होऊन जाऊन द्यात. जबरदस्त मॅच. काय मॅच रंगली गेली आहे. फिल्डिंग टीमने मात्र रनआउटचा रिव्ह्यू घेतलाय. चेक केलं जाईल. धगधग वाढली आहे. पैसा वसूल मॅच पाहायला मिळतीये. हॅलो, नॉट आउट आहे. 1 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. जर मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर पाहायला मिळेल का? मागील 3 दिवसामध्ये एकही सुपर ओव्हर झाली नाही, बट ओव्हर 40ची पाहायला मिळेल का? सर्व संघ, संपूर्ण मुंबईकर या मॅचचा आनंद घेत आहेत. जबरदस्त मॅच. 1 बॉल 2. ऑफ ब्रेक येईल का लेग ब्रेक येईल? लेग ब्रेक येईल का ऑफ ब्रेक येईल? भरत लोअर आहे स्ट्राईक एंडला. जबरदस्त मॅच. 1 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. MVCC अंधेरी त्यांच्या विरुद्ध बालमोहन दादर. सर्व धुरंधर मैदानाच्या आतमध्ये खेळतात. आपण जबरदस्त बॅटिंग केली आहे, बट आता नॉन स्ट्राईक एंडला आहेत. 1 बॉल 2चा सामना करायचा आहे भरत लोहार यांना. असे अनेक त्यांनी सामने केलेत. 1 बॉल 6, 2 बॉल 12. ओरमला पण देखील त्यांनी खूप इतिहास मात्र घडवलाय, परंतु आज वाई कट्टामध्ये एक इतिहास घडवतील का भरत लोहार? 1 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. MVCC अंधेरी त्यांच्या विरुद्ध बालमोहन दादर. प्रेक्षकांना विनंती असेल की एकदा जोरदार टाळ्यामध्ये दोन्ही संघांना आपण प्रोत्साहित करूयात. 1 बॉल 2. वाई कट्टा. सुखविंदर. प्रचंड शांतता मैदानाच्या आतमध्ये. या बॉलवर टॅप केला गेलाय. 1 रन तर कंप्लीट केली गेली आहे. दुसऱ्या रनचा प्रयत्न केला जाईल का? आणि दुसरी रन देखील कंप्लीट केली गेली आहे आणि संघ बालमोहन संघ आपण पाहिला तर इकडे जिंकतोय. 2 रन कंप्लीट केले जातात. खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. परंतु पद्मनाथ अप्पन साठी एकदा टाळ्या वाजवा. वेल बॅटिंग पद्मनाथ अप्पन. वेल प्लेड. हार्ड लक MVCC टीम. प्लेअर ऑफ द मॅच साठी पद्मनाथ अप्पन आपण यायचं. प्लेअर ऑफ द मॅच. जबरदस्त खेळ केला पद्मनाथ अप्पन यांनी या मॅच मध्ये.
पद्मनाथ अप्पन प्लेअर ऑफ द मॅच पद्मनाथ अप्पन नो डाऊट जबरदस्त बॅटिंग केली. अप्पन जी जल्दी आओ. वेल बॅटिंग. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. 52 वर्षाचे पद्मनाथ अप्पन जबरदस्त खेळ करत असताना काय फिटनेस आहे. प्रॉपर स्वतःला फिट ठेवलंय. आणि ओमकार मलाड संघ आपण देखील टॉससाठी यायचं आहे. आणि बालमोहन कॅप्टन आपण देखील टॉससाठी या. पद्मनाथ अप्पन क्या जबरदस्त परफॉर्मेंस करते हुए इस मैच में. वेल बैटिंग, क्या बैटिंग की अपने सर. वेल